हॅलो एव्हरीवन. आज आपण बघत आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हा असा एक चॅप्टर आहे जो तुम्हाला सीईटी मध्ये खूप जास्त मार्क्स मिळवून देतो आणि बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा खूप महत्वाचा चॅप्टर आहे. पण हा चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर आहे ना, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. ते म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही जी सिरीज आहे ना, ही ट्रिग्नोमेट्रीसाठी 5 ते 6 व्हिडिओची असेल. याच्यामध्ये आपण पूर्ण चॅप्टर आहे ना, त्याचे एक्सरसाइज मधले काही प्रॉब्लेम्स घेऊ आणि ते सॉल्व्ह करू. आणि राहिल्या गोष्ट सीईटीच्या पीवायक्यूचा, तर त्याच्यासाठी मी ऑलरेडी सिरीज बनवत आहे. ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिक आणि मॅट्रायसिस हे 2 चॅप्टर कव्हर केलेले आहेत. बघा, सगळे क्वेश्चन्स घेणं पॉसिबल नसतं, कारण की जर मॅथमॅटिकल लॉजिक जर बघितला ना, तर त्याचे 2026 मध्ये 37-38 क्वेश्चन्स आलेले आहेत पूर्ण शिफ्टमध्ये मिळून. ठीक आहे. आता 37-38 क्वेश्चन्स एका व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायला गेलो, तर मला नाही म्हटलं तरी कमीत कमी 1 ते दीड तास वेळ लागेल. तर इतका मोठा व्हिडिओ बनवणं शक्य नसतं. त्यामुळे मी काय करतोय, की क्वेश्चनचे टाइप्स घेतोय, कव्हर करतोय त्याच्यामध्ये. म्हणजे एका टाइपचे जर सिमिलर 4 क्वेश्चन्स असतील ना, तर त्या 4 पैकी एक असा क्वेश्चन घेतोय मी, जो सगळ्यात अवघड असेल. मग त्या अवघड क्वेश्चनमध्ये एकदम बेसिक पासून तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून मग आपण पुढच्या क्वेश्चनला जातो. असे मी ती अशी सिरीज आहे. ठीक आहे. तर सुरू करूया हा चॅप्टर, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. बाळांनो, तुम्ही ट्रिग्नोमेट्री 1 आणि 2 हे 11वी मध्ये शिकलेलं असाल. जर शिकलेलं नसाल ना, तर त्यातला काही पार्ट हा या चॅप्टर मध्ये लागेल. आणि जर जसं ते बेसिक लागत जाईल ना, तसं तसं मी ते एक्सप्लेन करेल. आता सगळ्यात अगोदर जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती आहे, सगळ्यात पहिल्यांदा बघा, हे काय असतात आपले एक्स वाय क्वाड्रंट्स. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही हा एक्स, ही वाय ऍक्सिस. ठीक आहे. आता बघा, आता ह्याच्यामध्ये काय शिकायचं आपल्याला, अलाइड अँगल आणि क्वाड्रंट्स कसे असतात. हे बघा, हा जो क्वाड्रंट असतो हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. ठीक आहे. आता बघा, एक तुम्ही ऐकलं असेल, ऑल शुगर टी कप्स. हे काय लिहिलंय मी, ASTC. म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढे पण अँगल्स असतील ना, त्याची ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू काय असणार आहे, पॉझिटिव्ह. ठीक आहे. ह्याच्यामध्ये साइन, साइन काय असणार, पॉझिटिव्ह. ह्याच्यामध्ये टॅन, टॅन काय असणार, पॉझिटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस काय असणार, पॉझिटिव्ह. आता बघा, इथं सगळे असणार, इथे साइन असणार आणि साइनचा रेसिप्रोकल सुद्धा पॉझिटिव्ह असणार, म्हणजे कोसेक सुद्धा पॉझिटिव्ह असणार. टॅन, टॅनचा रेसिप्रोकल कॉट, कॉट सुद्धा काय असणार इथे, पॉझिटिव्ह असणार. इथं कॉस, कॉसचा रेसिप्रोकल सेक, हा सुद्धा फोर्थ क्वाड्रंट मध्ये कसा असणार, पॉझिटिव्ह असणार. ठीक आहे. हे सगळ्यांना कळालं. इथं सगळे अँगल पॉझिटिव्ह, इथं साइन पॉझिटिव्ह, इथं टॅन पॉझिटिव्ह आणि इथं कॉस पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणखीन एक क्वाड्रंट काढतो मी. हे आहे अलाइड अँगल साठी. ठीक आहे. आता अलाइड अँगल म्हणजे काय, आता बघा, ह्या इथे एखादा हा अँगल आहे थिटा. ही लाईन कशाला रिप्रेझेंट करते, 0. हे काय असतं, पाय/2 म्हणजेच काय, 90 डिग्री. ठीक आहे. हे काय असणार आहे, पाय. हे काय असणार, 3 पाय/2. हे काय असणार, आता बघा, 90 डिग्री, 180 डिग्री, 270, 360. 360 लाच मी काय म्हणणार, 2 पाय. ठीक आहे. मग आता समजा मला एखादा अँगल असेल, जो ह्या क्वाड्रंट मध्ये लाई करत असेल, तर मी त्याला कसं म्हणू शकतो, हे बघा, हा अँगल आहे थिटा. तर तो कसा रिप्रेझेंट करणार, 2 पाय - थिटा. कळतंय का. ह्या इथे काय असणार, हा अँगल काय असणार, हा पाय प्लस थिटा आहे, बरोबर आहे का नाही. हा काहीतरी पाय कडनं थिटा आहे, म्हणजे पायच्या पुढे तो इथे असणार. हा पाय मायनस असणार आहे, त्याच्यामुळे हे काय होणार, पाय - थिटा. ठीक आहे. कळतंय तुम्हाला. आता हे लागणार आहे, हे तुम्ही ऑलरेडी 11वी मध्ये शिकलेलं असाल आणि ह्या गोष्टी कळायला असतील. ऑल शुगर टी कप्स आणि हे अलाइड अँगल. अलाइड अँगल मध्ये लक्षात काय ठेवायचं, ह्या क्वाड्रंट मधले अँगल आपण रिप्रेझेंट कसे करतो, ह्या म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये 2 पाय - थिटा, म्हणजे ही 2 पायची लाईन आणि सगळे अँगल 2 पायच्या अगोदर आहेत, मायनस मध्ये. आणि जर ह्याला 3 पाय/2 केलं, तर 3 पाय/2 प्लस थिटा. सेम उत्तर सेमच राहणार आहे. फक्त कसं, हा 3 बाय 2 येतो, आपलं काय म्हणतात त्याला, सोल्युशन आपलं सोडवणं जे आहे ना, ते कॉम्प्लिकेटेड नको व्हायला, त्यामुळे आपण काय करतो, 2 पाय एक सिंपल व्हॅल्यू आहे, 2 पाय - थिटा. त्याच्यानंतर ह्या क्वाड्रंट मधला अँगल कसा असणार, पाय प्लस थिटा, कारण की ही पाय आणि इथनं पुढे जेवढे अँगल असतील ते पाय+थिटा असतील. आणि ह्या क्वाड्रंट मध्ये असणार अँगल पाय - थिटा. ठीक आहे. कळालं. आता सगळ्यात पहिला पॉईंट काय, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन. आता बघा, हे एक इक्वेशन लिहितो मी, x+2y=3. हे लिनियर इक्वेशन आहे, बरोबर. आता मी एक्सच्या जागी लिहितो sin x+2y=3. ह्याच्यामध्ये हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऍड झालं, बरोबर आहे. साइन एक्स काय, एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तर ह्याच्यामध्ये ऍड केलं की हे जे गिव्हन इक्वेशन होतं, हे लिनियर इक्वेशन होतं इन एक्स अँड वाय. त्यालाच मी कशात कन्वर्ट केलं, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन.
कळतंय तुम्हाला? आणि त्याचं सोल्युशन आता बघा, साइन एक्सच लिहितो. साइन एक्स इक्वल्स टू 1/2. हे माहितीये, एक्स म्हणजे काय, आपला एक अँगल असेल कोणता तरी. तर मला सांगा, एक्स काय असायला पाहिजे ज्यावेळेस साइन एक्सची व्हॅल्यू 1/2 असते? 30 डिग्री. हे सगळ्यांना माहितीये. आता बघा, हा चॅप्टर असा आहे, ह्याच्यामध्ये आपण 30, 90 असं नाही म्हणणार. पायच्या टर्म मध्ये आपण जे अँगल्स असतील त्याला रिप्रेझेंट करणार. म्हणजे बघा, तुम्हाला समजवतो. जर आपला 60 डिग्री अँगल असेल तर त्याला आपण π/3 म्हणणार. 30 डिग्री असेल तर त्याला म्हणणार आपण π/6. 45 डिग्री असेल तर त्याला म्हणणार π/4. π/4 बरोबर आहे का नाही? आणि 90 डिग्री असेल तर त्याला आपण म्हणणार π/2. आणि असेच सगळे अँगल आपण रिप्रेझेंट करत जातो. हा 30 डिग्री, हे कळालं. आता इक्वेशन काय कळालं, आता सोल्युशन काय? मग इथं एक्स ची व्हॅल्यू काय येणार? π/3, सॉरी π/6. ठीक आहे. म्हणजेच ह्या इक्वेशनचं हे एक इक्वेशनच आहे आपलं, साइन एक्स इक्वल्स टू हाफ. हे काय एक ट्रिग्नोमेट्री इक्वेशन आहे आणि त्याचं सोल्युशन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू कधी कधी कोणत्या अँगलला सॅटिस्फाय करणार? एक्स π/6. हे काय आलं, त्याचं सोल्युशन आलं. हे कळालं? आता बघा, पुढच्या स्लाइड वरती मी तेच लिहिलेलं आहे. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज नोन एज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल इन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू इन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच सॅटिस्फाईज द इक्वेशन. कळालं का? ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल काय होता? एक्स, विच सॅटिस्फाईज द इक्वेशन, म्हणजे एक्स π/6 ला सॅटिस्फाय करतोय. हेच काय आलं, त्याचं सोल्युशन आलं. ठीक आहे बाळांनो, हे कळालं तुम्हाला? आता बघा, या चॅप्टर मध्ये ना सोल्युशनचे सुद्धा दोन टाइप्स आहेत. एक आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि एक आहे जनरल सोल्युशन. आता ते काय आहे ना, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो इथं. समजा हे बघा, हा क्वाड्रंट आहे. ठीक आहे. आता बघा, साइन एक्स ची व्हॅल्यू काय आहे? हाफ. मग इथनं एक्स काय आला माझा? π/6. हे कळालं सगळ्यांना? ठीक आहे. एक्स π/6 म्हणजे एक्स ह्या क्वाड्रंट मध्ये आला, थिटा. साइन एक्स आणखीन कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो? दुसऱ्या, म्हणजे ह्या. बरोबर आहे का नाही? मग दुसऱ्या क्वाड्रंट मधला अँगल आपण कसा फाइंड करतो? तुम्हाला शिकवलंय, पाय मायनस असेल ते म्हणजे पाय मायनस अँगल काय येतो? π/6. म्हणजे हे काय झालं? 6π मायनस π/6. म्हणजेच हे काय झालं? 5π/6. कळतंय का? म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आणखीन काय आली मला? आणखीन काय आली? 5π/6. कळतंय? एक्स जर मी π/6 घेतला तरी आन्सर माझा 1/2 येणार. आणि एक्स 5π/6 घेतला तरी आन्सर माझा 1/2 येणार. पण जर मी थर्ड क्वाड्रंट मध्ये तो अँगल काढला साइन, तर तो पॉझिटिव्ह असतो का थर्ड मध्ये? नाही. तर त्यामुळे हे चालणार का? नाही. आता हे बघा, मी एक रोटेशन स्टार्टिंग इथनं केली, ही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. इथनं स्टार्ट करून इथं आलो, ह्या ठिकाणी माझी आली व्हॅल्यू 1/2. पुन्हा मी इथं आलो, ह्या ठिकाणी पण ह्या लाईनवरती व्हॅल्यू आली माझी 1/2. पुन्हा मी असं गेलो इकडं, ह्या क्वाड्रंट मध्ये येणार नाही का? निगेटिव्ह सगळे, साइन निगेटिव्ह आहे. इकडे पण येणार नाही, निगेटिव्ह आहे. इकडे आलो, हे काय? 2π. 2π ला आलो आणि मी पुन्हा वर गेलो. बरोबर आहे का? आणि 2π ला आलो. आता अँगल काय तयार होतो बघा, हितला हितला अँगल होतो 2π. 2π म्हणजे काय? 360. पाय म्हणजे 180 आणि 2π म्हणजे 360. मी एक पूर्ण रोटेशन केलं, इथं आलो आणि इथनं पुन्हा मी किती गेलो? π/6. म्हणजे बघा, 2π प्लस π/6. हे काय आलं? हे किती आलं? 12π प्लस π/6. म्हणजे हे आलं 13π/6. ठीक आहे. आता जर मी साइन 13π/6 काढला तरी त्याचा आन्सर काय येणार आहे? 1/2. म्हणजे ते एक्सचं काय असणार आहे? सोल्युशन असणार आहे. 13π/6. कळतंय तुम्हाला मी काय करतोय? मी याच पद्धतीनं 13π/6 वरनं पुन्हा इकडे आलो. आणखीन एक रोटेशन कंप्लीट करून आलेलो आहे. कळतंय का तुम्हाला? कळतंय? तर बघा, मी जितक्या वेळेस रोटेशन कंप्लीट करणार, ह्या व्हॅल्यूला साइन 1/2 आहे. तो काहीतरी आणखीन एक मोठा अँगल येणार, आणखीन एक मोठी व्हॅल्यू येणार. असं कितीही वेळ येणार, एन नंबर ऑफ टाइम्स येणार. कळतंय का? कळतंय का मी काय म्हणतोय? त्यालाच बोलतात जनरल सोल्युशन. ठीक आहे. ही व्हॅल्यू काय होते? रिपीट होते. पुन्हा, 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 पुन्हा. त्यालाच काय बोलतात? जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन कळालं तुम्हाला? आणि त्याच्यानंतर दुसरं आहे प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन पहिल्यांदा शिकवतात, पण जनरल सोल्युशनचाच एक पार्ट प्रिन्सिपल सोल्युशन आहे. कसं मी तुम्हाला सांगतो. ज्या व्हॅल्यूज तुमच्या, हे बघा, हे एक इक्वेशन आहे, ह्याचं सोल्युशन्स एवढे येत आहेत. ठीक आहे.
ह्याच्यापैकी कोणत्या व्हॅल्यूज तुमच्या 0 to 2 पाय ह्याच्यामध्ये लाय करतायत, म्हणजे फक्त एकाच रोटेशन मध्ये लाय करतायत ह्या पहिल्या दोन, मग ते काय झालं त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन. कळालं का नाही? हे बघा तुम्हाला पुन्हा एकदा इथे एक्सप्लेन करतो नीट. हे बघा साइन एक्स 1/2 आहे, एक्सच्या व्हॅल्यू असंख्य येणार, एन नंबर ऑफ टाइम्स पर्यंत येणार, हे त्याचं काय झालं जनरल सोल्युशन. ठीक आहे. आता आपल्याला काय माहित करायचं प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन साठी कंडिशन काय की तो जो तुमचा एक्स आहे तो 2 पाय पेक्षा छोटा असला पाहिजे आणि 0 पेक्षा मोठा असला पाहिजे, म्हणजे एका रोटेशन मध्ये जेवढ्या पण गोष्टी जेवढे अँगल्स येतात ते काय असणार त्याचे प्रिन्सिपल सोल्युशन. तर आपण जेव्हा एक वेळेस रोटेशन कंप्लीट केलं त्यावेळेस किती किती अँगल आले, 2 π/6 आणि 5π/6. याचाच अर्थ ह्याचे प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन एक्स इक्वल्स टू हाफ आर π/6 अँड 5π/6. कळतंय तुम्हाला? हे 0 आणि 2 च्या मध्ये एवढं कळालं. बघा आता पुढे काय दिलेलं आहे, जनरल सोल्युशन. The solution of trigonometry equation which is generalized by using its periodicity. पिरियडिसिटी म्हणजे काय, म्हणजे पुन्हा 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 येत नाही ना, त्याला काय बोलतात जनरल सोल्युशन. ते पुन्हा पुन्हा आपण वेगवेगळे घेऊ शकतो. आता प्रिन्सिपल सोल्युशन, सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड एज प्रिन्सिपल सोल्युशन इफ हा जो अल्फा आहे, अल्फा म्हणजे अँगल, तो 0 आणि 2 पायच्या मध्ये लाई करतो. जनरल सोल्युशनचाच पार्ट काय असतो प्रिन्सिपल सोल्युशन. आपण जनरल सोल्युशन वरतीच एक फिल्टर लावलं आणि आपण त्या अँगल्सला काय म्हणतात 0 आणि 2 पायच्या मध्ये तेवढेच अँगल्स मोजायचे, त्यालाच काय बोलणार प्रिन्सिपल सोल्युशन. कळालं? दोन गोष्टी कळाल्या, जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. आणि हे बघा मोस्ट ऑफ द टाइम आहे ना प्रिन्सिपल सोल्युशन आहे ना हे आपल्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे असे इक्वेशन्स असतील काहीतरी, बघा इथं दिलेले, तर काय येणार तुमचे 2 येणार. आता बघा हा क्वेश्चन ऑलरेडी मी घेतलाय तरी आपण पुन्हा सॉल्व्ह करू. त्यांनी काय दिलेलं आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इक्वल्स टू 1/2. साइन थिटा हाफ कधी असतो, साइन थिटा इक्वल्स टू 1/2 1/2. So we know that theta equals to π/3 सॉरी π/6 म्हणजेच काय 30 डिग्री. 30 डिग्रीला आपला हे असतो. आता हे काढा, हे काय एक रोटेशन म्हणजे काय 0 to 2 पाय. ह्याच्यामध्ये ह्या क्वाड्रंट मध्ये जर साइन माझा पॉझिटिव्ह असतो, ह्या क्वाड्रंट मधली व्हॅल्यू भेटली π/6. आणि आता ह्या क्वाड्रंट मध्ये सुद्धा साइन पॉझिटिव्ह असतो, ह्या क्वाड्रंट मधली व्हॅल्यू कशी काढणार पाय मायनस, म्हणजे अँड अदर सोल्युशन इज पाय मायनस थिटा. थिटाच काय इथं π/6 विच इज इक्वल्स टू 5π/6. Therefore the principal solution of sin theta equals to 1/2 are π/6 and 5π/6. कळालं प्रिन्सिपल सोल्युशन. आता पुढचा प्रश्न काय आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ, हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. इक्वेशन काय ते सगळ्यात अगोदर बघा, कोसेक थिटा √3 + 2 = 0. ठीक आहे. कोसेक, आता बघा कोसेकच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत का निगेटिव्ह हे सगळ्यात अगोदर बघा. ह्या 2 ला तिकडे घेऊन जाऊ द्या, काय येणार कोसेक थिटा √3 सॉरी इक्वल्स टू -2. देअरफॉर कोसेक थिटा इक्वल्स टू -2/√3. हे एवढं कळालं. आता कोसेक म्हणजेच काय असतं साइनचा रेसिप्रोकल, म्हणजे ह्याला मी असं लिहू शकतो का साइन थिटा इक्वल्स टू -√3/2. बरोबर आहे. हे आणि हे दोन्ही इक्वलच आहेत. आता बघा, आता आता इथे महत्वाचं काय आहे, हा अँगल कसा आहे निगेटिव्ह आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच अँगल पॉझिटिव्ह असतात, त्याच्यामुळे माझा आन्सर ह्या क्वाड्रंट मध्ये तर येणार नाही. एवढं कळालं. आता साइन आणखीन पॉझिटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतो, सेकंड, त्याच्यामुळे ह्या क्वाड्रंट मध्ये माझा आन्सर येणार का, ह्या क्वाड्रंट मध्ये सुद्धा माझा आन्सर येणार नाही. कळालं. आता माझे आन्सर येणार कुठल्या क्वाड्रंट मध्ये, ह्या दोन क्वाड्रंट मध्ये, कारण की साइन ह्या दोन क्वाड्रंट मध्ये कसा असतो निगेटिव्ह असतो. एवढं मला कळालं. आणि माझ्या साइन √3/2 ही व्हॅल्यू कधी असते, थिटा काय पाहिजे मला, हे बघा
तुम्हाला साइन साइन थिटा इक्वल्स टू √3/2 म्हणजे माझा थिटा काय असणार π/3 म्हणजे 60. हे सगळ्यांना माहिती आहे. एवढं कळालं. आता मी हे करू का? आता मग माझा आन्सर काय येणार ह्या क्वाड्रंटसाठी पाय प्लस π/3 हे काय आलं 5π/3 हे एक आन्सर आलं. कळालं तुम्हाला हे कसं आलं 5 नाही सॉरी हे काय येणार इथं 3 म्हणजे हे झालं 3π प्लस पाय 4π/3 हे माझं आन्सर आलं. हे यासाठी आलं म्हणजे माझा एक थिटा काय आला 4π/3 आणि आणखीन एकदा माझा टॅन कुठे निगेटिव्ह आहे आपलं टॅन म्हणतो सॉरी साइन कुठे निगेटिव्ह आहे ह्या क्वाड्रंट मध्ये. मग ह्या क्वाड्रंट मध्ये कसा आपण अँगल काढतो 2π मायनस π/3 म्हणजेच हे काय झालं 6π मायनस π/3 म्हणजेच हे झालं 5π/3. कळतंय का तुम्हाला? दुसरा अँगल काय आला 5π/3 म्हणजेच हे काय झालं माझे दोन प्रिन्सिपल सोल्युशन फॉर दिस. ठीक आहे आणि हे दोन्ही 0 आणि 2π मध्ये आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट थिटा इक्वल्स टू 0. आता बघा कॉट थिटा आहे कॉट 0 आहे. कॉट हा कशाचा इनव्हर्स आहे 1/tan. बरोबर आहे का? जर कॉट ची व्हॅल्यू 0 असेल तर टॅन काय असणार आहे इफ cot theta equals to 0 then tan theta equals to 1/0 म्हणजेच काय नॉट डिफाईन. कळतंय का? tan theta काय नॉट डिफाईन आपल्याला तो काढता येणार नाही. कळतंय म्हणजेच आणि tan नॉट डिफाईन कधी असतो tan theta equals to नॉट डिफाईन म्हणजेच थिटा π/2 आला. 90 डिग्रीवर tan नॉट डिफाईन असतो. कळतंय? आता प्रिन्सिपल सोल्युशन क्वाड्रंटच्या हिशोबाने एक अँगल हा झाला दुसरा अँगल काय असणार ऑब्विसली हा. बरोबर आहे का? काढूया काढूया आपण आता थिटा जर π/2 आहे आणि दुसरा कसा येणार 2π मायनस π/2 म्हणजेच हे काय झालं 4π मायनस π/2 इक्वल्स टू 3π/2 म्हणजेच ही ऍक्सिस. ठीक आहे. देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन्स आर π/2 अँड 3π/2. ठीक आहे. कळायला प्रिन्सिपल सोल्युशनचा सगळा पॉइंट सगळा खेळ. ठीक आहे. जनरल सोल्युशन आता जर जनरल सोल्युशन जर तुम्ही बघितलं नाही तर मी 3 टाइप्स लिहिलेले आहेत टोटल. हे बघा टोटल किती गोष्टी आहेत 9 गोष्टी आहेत. पहिला टाइप तुम्हाला समजवतो साइन थिटा जर 0 असेल तर त्याचं जनरल सोल्युशन आपल्याला डायरेक्ट माहिती nπ. हे लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना पाठ करायच्याच बाळांनो. हे पाठ झालंच पाहिजे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा तुम्हाला हे बघा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग तुम्ही हे पाठ करा. ठीक आहे. कॉस थिटा 0 आला तर त्याचं जनरल सोल्युशन कसं लिहिणार 2n प्लस मायनस π/2. ठीक आहे. टॅन थिटा 0 आले तर थिटा काय डायरेक्ट nπ ह्याचं जनरल सोल्युशन आहे त्याचं. ठीक आहे बाळांनो. त्याच पद्धतीने हे बघा ह्या टाइप 1 जो आहे ना तो तुमच्या पुस्तकामध्ये डायरेक्ट दिलेला नाहीये पण त्याचे क्वेश्चन्स आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. हा टाइप 2 बघा टाइप 2 पासूनच टाइप 1 तयार होतो एवढं लक्षात ठेवा. ते तुम्हाला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल ना तेव्हा कळेल. आता बघा साइन थिटा 0 आहे म्हणजे साइन अल्फा काय आला 0. कळालं तुम्हाला? बघा आता टाइप 2 काय साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा म्हणजेच आता ह्याचं एक्झाम्पल देतो म्हणजे मी असं लिहिलं साइन थिटा इक्वल्स टू 1/2. ठीक आहे. मग साइन थिटा साइन 1/2 कधी असतो साइन 30 डिग्री म्हणजे π/6 साइन π/6. ठीक आहे. हे मला कळालं साइन थिटा इक्वल्स टू साइन π/6. आता ह्याचं जनरल सोल्युशन कसं काढणार मग थिटा इक्वल्स टू nπ प्लस -1 रेस टू n इंटू अल्फा. अल्फा म्हणजे काय हा अँगल काय π/6. हे झालं त्याचं जनरल सोल्युशन. कळालं बाळांनो? इतकं सोपं आहे. काही नाही करायचं जे तुम्हाला इथं दिलेलं आहे ना त्याला फक्त कम्पेअर करा.
आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त अल्फाची व्हॅल्यू पुट करत चला, तुम्हाला तुमचा आन्सर भेटणार. हे बघा, मग कॉस साठी काय, कॉस अल्फा कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा असेल तर त्याचं जनरल सोल्युशन कसं येतं, 2n पाय प्लस मायनस अल्फा. पाठ करायला एकदम सोपं आहे. टेन थिटा इक्वल्स टू टेन अल्फा, त्याचं जनरल सोल्युशन एन पाय प्लस अल्फा. आणि हा टाईप 3, जर तुम्ही टाईप 3 बघत असाल ना, नीट ऑब्झर्व करत असाल ना, तर साइन स्क्वेअर असू द्या, कॉस स्क्वेअर असू द्या, टॅन स्क्वेअर असू द्या, सगळ्यांचे जनरल सोल्युशन एकच आहेत, एन पाय प्लस मायनस अल्फा. कॉस साठी सुद्धा एन पाय प्लस मायनस अल्फा, फक्त कंडिशन काय पाहिजे इथं, स्क्वेअर असायला पाहिजे. कळतंय बाळांनो? करायचे सॉल्व प्रॉब्लेम. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व कराल ना माझ्यासोबत फक्त, त्यावेळेस तुम्हाला कळेल नक्की कसं करायचं. हा क्वेश्चन कळाला तुम्हाला, हा कसा सॉल्व्ह केला मी, काही नाही केलं, साइन थिटा लिहिता 1/2, मला 1/2 साइन माहितीये, मी साइनला ह्याच्यामध्ये 1/2 ला साइनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो, काय साइन π/6 म्हणजे साइन 30 डिग्री. मी त्यात केलं म्हणजे मला साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा, पहिली कंडिशन भेटली. आता मला त्याचं जनरल सोल्युशनचं हे माहिती आहे फॉर्म्युला, काय थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस -1 रेस टू एन इंटू अल्फा. अल्फाच्या जागी काय करायचं, मला फक्त हा अँगल पुट करायचा आहे, तो अँगल मी पुट केला आणि माझा आन्सर आलं. ठीक आहे बाळांनो, कळतंय तुम्हाला? पुढचा क्वेश्चन हे बघा बाळांनो, मी मुद्दाम काय केलेलं आहे, हा क्वेश्चन आणि हा त्यासाठी लागणारा फॉर्म्युला, म्हणजे तुम्ही ना माझ्यासोबत सॉल्व्ह करत चला. तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल ना, तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा, माझ्या अगोदर क्वेश्चन सॉल्व्ह करा, ह्याचा यूज करून मग पुन्हा माझ्यासोबत या, मग आपण मिळून सॉल्व्ह करू की तुमचा आन्सर आणि माझा आन्सर मॅच होतोय का नाही हे बघण्यासाठी. ठीक आहे, आता बघा, सगळ्यात अगोदर काय दिलेलं आहे, कॉट 0. जर तुम्ही नीट बघितलं ना, इथं फक्त तीनच गोष्टी दिल्यात, साइन कॉस टॅन, साइन कॉस टॅन. इथं ना तो कोसेक दिलेला आहे, ना कॉट दिलेला आहे, ना सेक दिलेला आहे. का? कारण की ते ऑलरेडी रेसिप्रोकल्स आहेत ह्या तीन गोष्टींचे, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं त्या तिघांचे वेगळे काही येणार का, नाही, जे आपण त्यांच्या व्हॅल्यू असते. आता बघा ह्या क्वेश्चन मध्ये काय आहे, कॉट दिलाय, कॉट थिटा इक्वल्स टू 0. कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करू शकतो का, करू शकतो. कसं, टॅन थिटा इक्वल्स टू 1/0. त्याचं जर रेसिप्रोकल असणार इक्वल्स टू नॉट डिफाईन. हे कळालं तुम्हाला? कळालं. मग आता माझं ह्याचं जनरल सोल्युशन काय आलं, टॅन थिटा इक्वल्स टू नॉट डिफाईन आहे. ठीक आहे, मग इथं बघा, टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फा, मग एन पाय प्लस अल्फा. हे ह्याचं नाहीये काय, हे ह्याचं नाहीये, हे दुसऱ्या क्वेश्चनचं असं. ठीक आहे, हे नॉट डिफाईन आलं, मग टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फा. अल्फा काय येणार इथनं, π/2. आणि बघा हे कंडिशन काय झाली, टॅन थिटा आणि टॅन अल्फा, मग त्याचा थिटा काय असणार, एन पाय प्लस अल्फा. मग माझं ह्याचं उत्तर काय आलं, थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस अल्फाच्या जागी काय येणार, π/2. हे त्याचं काय जनरल सोल्युशन. याला जनरल सोल्युशन का म्हणतो आपण, कारण की एन आहे, मग यांच्या जागी 0 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, काही घ्या, माझं हे आन्सर पुढं पुढं चालतच राहणार एन नंबर ऑफ टाइम्स पर्यंत. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, जनरलाइज सोल्युशन म्हणजे जनरल सोल्युशन. दुसरा पॉईंट, हा आत्ताच क्वेश्चन झाला बाळांनो मागचा, मला सॉल्व्ह करायची गरज आहे का, आहे, नाहीये तरी करूया नीट. साइन थिटा इक्वल्स टू 1/2, साइन थिटा इक्वल्स टू, हा 1/2 मी साइनच्या फॉर्म मध्ये कसा लिहिणार, साइन π/6, साइन π/6 इक्वल्स टू, एवढं मला काय. मग आता मला माहितीये थिटा इक्वल्स टू, तिथं बघा फॉर्म्युला दिला, एन पाय प्लस -1 रेस टू एन इंटू अल्फा. अल्फाच्या जागी काय येणार, π/6. कळालं का, इतकं सोपं आहे. बघा, हे बघा बघा, सीईटी मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड असे क्वेश्चन येत नाही. ठीक आहे, आलं तर तुमचं खूप चांगलं नशीब आहे, म्हणजे हे जे आता आपण 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह केले त्या टाईपचे येणार नाहीत. आता पुढे जे आपण सॉल्व्ह करणार आहे ना, हे बघा पुढं, हे पण नाही. हे बघा, हा हे असले, हा जो क्वेश्चन आहे का ना, हा या टाईपचे काहीतरी क्वेश्चन सीईटी मध्ये बनतील, येतील. पण आतापर्यंत जे सॉल्व्ह केले ना, त्या टाईपचे शक्यता कमी असते, कारण की हा चॅप्टर असा खूप मोठा चॅप्टर आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या, अवघड अवघड खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे बघा, मागचा क्वेश्चन काय होता, साइन थिटा इक्वल्स टू 1/2, आणि हा क्वेश्चन काय, साइन 2 थिटा इक्वल्स टू 1/2, साइन 2 थिटा इक्वल्स टू 1/2. ठीक आहे, ह्या 1/2 ला मी साइनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो कसं, साइन 2 थिटा इक्वल्स टू साइन π/6. ठीक आहे, मग आता साइन π/6 ला मी काय लिहिणार, आलं की माझं उत्तर. ठीक आहे, मग 2 थिटा, तिथं अँगल काय पूर्ण 2 थिटा, इथं थिटा आहे त्यामुळे इथं थिटा घेतला, आणि इथं 2 थिटा आहे त्यामुळे इथं 2 थिटा घेणार आपण. मग ह्याचं जनरल फॉर्म्युला काय, एन पाय
प्लस -1 इंटू अल्फा काय π/6. ठीक आहे. पण आपल्याला आन्सर जे ना थिटाच्या इक्वल्स टू लिहायचं असतं, त्यामुळे हा 2 मी इकडे घेऊन जातो. मग थिटा इक्वल्स टू n पाय, हा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे डिव्हिजन मध्ये येणार 2 प्लस π/2 इंटू 6. डायरेक्ट मी केलं इथं 12 वाला. हे कळालं तुम्हाला? हे आहे याचं जनरल सोल्युशन. ठीक आहे पण आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. साइन थिटा इक्वल्स टू टॅन थिटा. तर जनरल सोल्युशन काढायचं. मग मी लिहितो साइन थिटा इक्वल्स टू, साईनला साइन आणि कॉस मध्ये लिहू, टॅनला साइन आणि कॉस मध्ये लिहितो. काय होणार? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ह्या कॉसला पलीकडे घेऊन जा, काय होणार? साइन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल्स टू साइन थिटा. साईनला ह्या साईनला पहिले ह्या साईडला घेऊन मग काय होणार? साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा. तिकडे पॉझिटिव्ह होता, इकडे निगेटिव्ह झाला. ठीक आहे, हे झालं. ह्या दोघांमधनं कॉमन काय निघतंय? साइन. साइन थिटा आतमध्ये राहिलं काय? कॉस थिटा -1 इक्वल्स टू 0. इथनं दोन गोष्टी तयार झाल्या. काय? एक एक सोल्युशन आलं साइन थिटा इक्वल्स टू 0 आणि दुसरं आलं कॉस थिटा -1 इक्वल्स टू 0. ह्याचं जनरल सोल्युशन काय आहे? एन पाय तिथे दिलेलं आहे सरळ सरळ. मग थिटा इक्वल्स टू एन पाय. आता ह्याचं बघा, कॉस थिटा इक्वल्स टू 1. मग मी ह्याला लिहू शकतो का? कॉस थिटा इक्वल्स टू कॉस 0. बरोबर आहे का नाही? 1 कधी येतो? कॉस 0 लाच येतो. मग ह्याचा मला थिटा माहिती आहे. थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू काय आली? 0. अल्फाची व्हॅल्यू काय आली? 0. मग माझा एक थिटा काय आला? साइन पासून जो थिटा आला तो काय आला? n पाय. आणि कॉस पासून जो थिटा आला 2n पाय. ठीक आहे. आता बघा बाळांनो, हे दोन गोष्टी आहेत. आता मी ह्याचं जनरल सोल्युशन डायरेक्ट एन पाय पण म्हणू शकतो का? कारण की 2n पायच्या सगळ्या व्हॅल्यू तर एन पाय मध्ये सुद्धा असणार आहेत. कळतंय का? ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे? कॉस थिटा प्लस साइन थिटा इक्वल्स टू 1. आता हे बघा, तुम्ही असं बघितलं असेल ना, ए कॉस थिटा प्लस बी साइन थिटा इक्वल्स टू 1. हे त्याच फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे. मग मी काय करतो, ह्याला काय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर न डिवाइड करतो. पायथागोरस ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. मग ह्याला ए काय? ह्या इक्वेशन साठी 1. बी काय? ह्या इक्वेशन साठी 1. मग अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय झाला? अंडर रूट 2. कळतंय का बाळांनो काय झालं? अंडर रूट 2 झाला तो. कळतंय? आता बघा, मग हे काय येणार? डिवाइड बाय अंडर रूट 2. मग हे झालं 1/√2 कॉस थिटा प्लस 1/√2 साइन थिटा इक्वल्स टू 1/√2. ठीक आहे. आता मी 1/√2 ला काय लिहू शकतो? इथे लिहू शकतो कॉस π/4. इथे लिहू शकतो साइन π/4. मग तो फॉर्म्युला तयार होतोय कुठला? कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी दाखवतो. ह्याला मी लिहितो कॉस π/4 इंटू कॉस थिटा प्लस साइन π/4 इंटू साइन थिटा इक्वल्स टू 1/√2. हा फॉर्म्युला कसा तयार झाला? कॉस थिटा मायनस π/4 इक्वल्स टू 1/√2. आणि 1/√2 म्हणजेच काय ना? 1/√, समजा सगळं इकडे घेतो. ठीक आहे. 1/√2 म्हणजे काय? कॉस थिटा मायनस π/4. 1/√2 म्हणजे कॉस π/4 बाळांनो. ठीक आहे, आलं का? कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा. मग इथनं जनरल सोल्युशन काय आलं? थिटा मायनस π/4 इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस π/4. इथनं पण दोन कंडिशन येणार, एकदा प्लस साठी एकदा मायनस साठी. काढू. थिटा मायनस π/4 इक्वल्स टू 2n पाय प्लस π/4. आणि दुसरी कंडिशन काय येणार? थिटा मायनस π/4 इक्वल्स टू 2n पाय प्लस, प्लस घेतलं होतं ऑलरेडी, मायनस π/4. ठीक आहे. ह्या π/4 ला पलीकडे घेऊन जाऊ, काय होणार? थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस π/4 हा
प्लस हा इकडचा पाय बाय 4 इक्वल्स टू थिटा इक्वल्स टू काय झालं 2n पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 45 प्लस 45 90 म्हणजेच पाय बाय 2 हे एक सोल्युशन आलं. तर इकडे बघा ह्या पाय बाय 4 ला हा पाय बाय 4 डायरेक्ट कॅन्सल झाला मायनस मायनस दोन्ही साईन सेम असल्यामुळे कॅन्सल झालं मग हे काय आलं थिटा इक्वल्स टू 2n पाय कळालं बघा कसं केलं ते सगळ्यात ह्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट होता हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अंडर रूट 2 ना डिवाइड करणं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया काय पुढचा टाइप काय क्वेश्चनचा विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅव सोल्युशन ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला सोल्युशन्स काढायचे का नाही फक्त चेक करायचंय की कशाला सोल्युशन आहे का किंवा असू शकतं का हे बघा कॉस 2 थिटा कॉस थिटाची व्हॅल्यू कधी मायनस इथं 2 आहे हे जाऊ द्या 2 लक्षात नका ठेवू तिथं समजा इथं एक्स आहे हा पूर्ण अँगल आहे काहीतरी त्याचे आन्सर कॉसचं आन्सर -1 असतं का असतं कॉसचं आन्सर -1 असतं कधी असतं पायला बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं ह्याला काय असणार आहे सोल्युशन इट हॅज सोल्युशन नीट लिहून दाखवतो बाळांनो तुम्हाला cos 2 theta equals to -1 therefore 2 theta equals to 2 थिटाची व्हॅल्यू काय असणार इथनं पाय मग थिटाची व्हॅल्यू काय आली पाय बाय 2 कळतंय का कळतंय तुम्हाला 2 थिटा काय आला पाय कॉसची मायनस व्हॅल्यू कुठं असते पायला मग ह्याचं सोल्युशन आहे का आहे म्हणजेच येस इट हॅज सोल्युशन येस इट हॅज सोल्युशन आपण असं लिहिलं पुढचा प्रश्न कॉस स्क्वेअर -1 हे बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पेक्षा एक फंक्शन आहे कॉस ज्याच्या स्क्वेअर -1 आहे असं कधी असतं का कोणत्या टर्मचा स्क्वेअर -1 असतो आहे इमॅजिनरी नंबर त्याच्यामुळं इथं लिहायचं इट हॅज नो सोल्युशन कळालं या पुढे या तिसरा साइन थिटा इक्वल्स टू 3 हा 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे 2 आला 3/2 3/2 म्हणजेच काय 1.5 पण साईनची व्हॅल्यू तर -1 to 1 च्याच मध्ये लिमिट असते y ऍक्सिस साईनची रेंज -1 to 1 त्याच्यामुळं 1.5 साईनची कधी व्हॅल्यू येऊ शकते का कधीच नाही हा साईनचा ग्राफ बघितलाय ना रे तुम्ही असा हे जे असतं हे +1 हा पॉइंट आणि हा पॉइंट -1 त्याच्यामुळे ना ह्याच्या वरची ना ह्याच्या खालची साईनची कधीच व्हॅल्यू येऊ शकणार नाही त्यामुळं ह्याचं काय होणार इट हॅज नो सोल्युशन पुढं 3 tan थिटा इक्वल्स टू 5 म्हणजेच tan थिटा इक्वल्स टू 5/3 म्हणजेच tan थिटा इक्वल्स टू टॅनची व्हॅल्यू काय आली 1 पॉईंट समथिंग काहीतरी येत असेल पण जर टॅनचा तुम्ही ग्राफ बघितला तर तो कसा असतो रेंज कुठं असते त्याची प्लस इन्फिनिटी टू मायनस इन्फिनिटी पूर्ण रेंज असते त्याची त्याच्यामुळे ह्याचं काय येणार इट हॅज सोल्युशन कळालं कळालं बाळांनो तुम्हाला सगळं हे चारही क्वेश्चन्स कळाले का सोल्युशन आहे का नाहीये हे एक बेसिक ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन्स होते ह्या चॅप्टर मध्ये ज्या गोष्टी शिकलो ना त्याच्यात फक्त ह्याचा रोल काय होता हा क्वेश्चन दिला का कारण की सोल्युशन विचारलं त्यांनी त्यांनी नाही तर प्रिन्सिपल सोल्युशन विचारलं ना जनरल सोल्युशन विचारलं त्यांनी फक्त काय विचारलं सोल्युशन विचारलं ठीक आहे बाळांनो कळालं तुम्हाला पहिला पार्ट आय होप तुम्हाला कळाला असेल जर कळाला असेल तर लाईक करा बाळांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा हे चॅनल थोडंफार ठीक आहे मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऑल द बेस्ट